दुप्पट, तिप्पट, चौपट नाहीतर कशातही 37 पट उत्तम कसे व्हावे? वाईट सवय सोडून उत्तम सवय आत्मसात करण्याचा सोपा सिद्ध मार्ग जाणून घेऊया जेम्स क्लिअर यांच्या सवयी लहान परिणाम महान ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकातून. नमस्कार, मी सुवर्णा केदार आपले पुन्हा एकदा स्वागत करते SB केदार बुक समरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकात सवयी अंगी कशा बांधवाव्यात या विषयातील विशेषज्ञ जेम्स क्लिअर सांगतात की छोटे छोटे बदल जीवनात महान परिणाम कशा प्रकारे घडवून आणतात. ते काही सोपी तंत्र सांगतात ज्यामुळे जीवनातील अस्ताव्यस्तता कमी होऊन जीवन अपेक्षेप्रमाणे सहज सोपं होईल. या तंत्रामध्ये ते विस्मरणात गेलेल्या सवयींना क्रमबद्ध करण्याची कला, 2 मिनिटांच्या नियमांची ताकद आणि गोल्डीलॉक झोनमध्ये प्रवेश करण्याचे तंत्र यांचा उल्लेख करतात. हे छोटे बदल तुमचं करिअर, नातेसंबंध आणि जीवन यात परिवर्तन घडवते. तुम्ही तुमचा दिवस आणि जीवन कसे व्यतीत करता याविषयीचा तुमचा दृष्टिकोन बदलणारं असं हे पुस्तक आहे. जशा सवयी तसे परिणाम. चांगल्या सवयींनी काहीही मिळवणे शक्य होते. जे तुम्ही पुन्हा पुन्हा परत करत राहता त्याचे दीर्घकालीन परिणाम तुमच्या पदरात पडतात. तीच तुमच्या स्थितीची खरी मोजपट्टी असते. आयुष्यात तुम्ही कोठे पोहोचणार आहात याचे विश्वासार्ह भाकी जाणून घ्यायचे असेल तर तुमच्या सवयीमधील बऱ्या बदलामुळे होणाऱ्या लहान लहान हानी तुमच्या जीवन प्रवासाच्या आलेखावर पुढील 10-20 वर्षाच्या कालावधीत घातांकाच्या पटीचे परिणाम घडू शकतील त्याचा वेध घ्या. मासिक मिळकतीपेक्षा खर्च जास्त होतो आहे का? ठरल्याप्रमाणे रोजचा व्यायाम केला जातो का? रोजचे वाचन आणि त्यातून ज्ञानार्जन नियमितपणे सुरू आहे का? रोज काहीतरी नवीन शिकत आहात का? यासारख्या अगदी रोजच्या जीवनातल्या बारीक बारीक लढ्यामध्ये जय पराजय तुमचे व्यक्तिगत भविष्य ठरवणार आहेत हे लक्षात घ्या. काळ यश व अपयश यातील तरी वृंदावत नेतो. जसे तुम्ही त्याच्या पदरात टाकाल तसेच तो तुम्हाला परत देतो. चांगल्या सवयी काळाला तुमचा मित्र बनवतात, वाईट सवय शत्रू. सवय हे दुधारी शस्त्र आहे. चांगल्या सवयी तुम्हाला जितक्या सहजपणे घडवतात तितक्याच सहजपणे वाईट सवयी तुम्हाला बिघडवतात, तुम्हाला खच्ची करून टाकतात आणि त्यामुळेच त्याचा अगदी खोलात शिरून सर्व बाजूनी विचार करावा लागतो. मनुसारख्या किंवा ज्याला म्हणता येईल अगदी लहान लहान सवयीतून सुद्धा आश्चर्यकारक शक्ती निर्माण होते. उदाहरण द्यायचे झाल्यास इंग्लंडमध्ये सायकल चालवणे या क्रीडा प्रकाराचे राष्ट्रीय पातळीवर संयोजन करणे, त्याला उत्तेजन देणे, कुशल व्यावसायिक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन देशाचे नाव उज्ज्वल करतील असे अव्वल दर्जाचे स्पर्धक तयार करणे ही जबाबदारी ब्रिटिश सायकलिंग नावाच्या नियामक मंडळाकडे आहे. या मंडळाचा कारभार 100 वर्षापासून अगदी सुमार दर्जाचा होता. 1908 सालापासून ब्रिटिश सायकलपटूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत फक्त एकदा सुवर्णपदक मिळवले होते आणि सायकलिंगमधील सर्वात मानाची समजली जाणारी स्पर्धा टूर डी फ्रान्समध्ये तर 110 वर्षाच्या प्रदीर्घ काळात एकदाही कुठलेच पदक मिळवले नव्हते. ब्रिटिश सायकलिंगच्या खेळाडूंच्या अपयशामुळे गोष्टी इतक्या थराला गेल्या होत्या की युरोपमधील सायकलिंगच्या उत्पादकापैकी एका आघाडीच्या उत्पादकाने या मंडळाच्या संघातील खेळाडूंना सायकली विकायला सुद्धा नकार दिला होता. कारण काय तर अपयशी खेळाडू वापरत असलेली सायकल हा शिक्का बसून आपल्या सायकलच्या खपावर वाईट परिणाम होईल या चिंतेपोटी त्यांनी हे पाऊल उचलले होते. या मंडळाचे भाग्य अचानक उजळले जेव्हा या मंडळाच्या परफॉर्मन्स डायरेक्टर या पदावर डेव्ह ब्रेल्सफोर्ड यांची नेमणूक करण्यात आली होती. त्या काळात डेव्ह ब्रेल्सफोर्ड यांनी मांडलेले थेंबे थेंबे तळे साचे हे तत्व, छोट्या छोट्या लाभांचा समुच्चय हा सिद्धांत आणि त्यावर आधारित आपण करतो त्या प्रत्येक कृतीमध्ये जाणीवपूर्वक थोडी थोडी सुधारणा करत राहणे ही त्यांची पद्धती अत्यंत लोकप्रिय झाली होती. डेव्ह यांनी सर्व गोष्टींचा अभ्यास करून लहान लहान गोष्टींमध्ये बदल करायला सुरुवात केली. त्यांनी सायकलिंगच्या सीटच्या रचनेत काही असे बदल केले की ज्यामुळे ते जास्त आरामदायी बनले.
प्रदीर्घ काळापर्यंत कोणताही त्रास न होता त्यावर बसता येऊ लागले. टायर्सनी जमिनीची अधिक घट्ट पकड घ्यावी यासाठी त्यांना अल्कोहोल चोळण्याचा प्रयोग केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी सहसा दुर्लक्षित राहणाऱ्या, महत्त्व दिल्या जाणाऱ्या गोष्टीमध्ये एका टक्क्याने कशा सुधारणा करता येतील याचा शोध घेऊन त्याही करण्याची प्रक्रिया सुरूच ठेवली. खेळाडूंचे कपडे, उषा, हात धुण्याची पद्धत, दुखावलेल्या स्नायूंना बरे करण्यासाठी गुणधर्मयुक्त तेल या आणि अशा शेकडो लहान लहान सुधारणाचा एकत्रित अनुकूल परिणाम कोणी कल्पनाही केली नसेल इतक्या अल्पावधीत आणि तितक्याच मोठ्या प्रमाणावर घडून आला. डेव्ह ब्रेलफोर्ड यांनी पदभार सांभाळल्यापासून केवळ 5 वर्षाच्या आत ब्रिटिश सायकलिंग संघाने 2008 सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेत 60% सुवर्ण पदके पटकावली. त्या वर्षी त्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत तोवर नोंदले गेलेले 9 आणि जागतिक पातळीवरचे 7 विक्रम मोडून नवे प्रस्थापित केले. अत्युच्च मानाची समजली जाणारी टूर डी फ्रान्स ही स्पर्धा सुद्धा जिंकली. अजून अशा अनेक स्पर्धा जिंकल्या. लोकांना वाटतं की आपल्या जीवनात परिवर्तन घडवायचं असेल तर आपल्याला काही महान विचार केला पाहिजे. पण सवयी अंगी कशा बांधवाव्यात या विषयातील विशेषज्ञ जेम्स क्लिअर यांनी यापेक्षा एक वेगळा मार्ग शोधून काढला आहे. परिवर्तन हे खरं तर छोट्या छोट्या शेकडो निर्णयांनी साधलेला संयुक्त प्रभाव असतो, असं जेम्स क्लिअर मानतात. लेखक जेम्स क्लिअर यांच्या मते कंपाऊंडिंग इफेक्ट म्हणजे चक्रवर्ती परिणाम केवळ आर्थिक गुंतवणुकीतच कामाला येत नाही, खरे तर आपल्या दैनंदिन आयुष्यात आणि सवयीवर देखील त्याचे परिणाम बघायला मिळतात. कंपाऊंडिंग इफेक्ट दोन्हीकडे लागू होत असते. मग भलेही तुम्ही एखादी चांगली सवय असेल किंवा एखादी वाईट सवय, परंतु जर तुम्ही स्वसुधारणा करू इच्छित असाल आणि परिणामकारक सवय बनवायची आहे तर जेम्स म्हणतात की तुम्ही फक्त दररोज 1% सुधारणा जरी केली तरी वर्षाखाल 37% सुधारित असाल. तुमच्यामध्ये एका वर्षात 37% सुधारणा झालेली दिसून येईल. म्हणूनच तुम्हाला एका रात्रीतच बदल व परिणाम मिळतील हे विसरून दररोज छोटे छोटे एक पाऊल पुढे न्यावे लागेल आणि यामध्ये सलगपणा कसा राहील यावर लक्ष दिलं पाहिजे. सातत्यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे, कारण सकारात्मक परिणाम हे तुम्ही घेतलेल्या छोट्या छोट्या सुधारणांचा बाय प्रोडक्ट आहे, जे तुम्ही दररोज करत असता. आणि म्हणूनच चक्रवर्ती वाढ म्हणजे तुमच्या सवयी ह्या कंपाऊंड इंटरेस्ट आहे, तुम्ही करत असलेल्या दररोजच्या सुधारणाचा. आणि हो, जर दररोजचं बघितलं तर आपल्या सवयींचा प्रभाव, इम्पॅक्ट आपल्याला नगण्य दिसून येईल. परंतु जर मोठ्या दृष्टीने बघितलं तर ह्या सवयी काही आठवड्यात, काही महिन्यात आणि काही वर्षातच आपला प्रभाव दाखवत असतात. म्हणजेच परिणाम खूप मोठे आणि दृश्य स्वरूपाचे असतात, कधी कधी तर आपल्या अपेक्षापेक्षाही जास्त. आजच्या या इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या जगात आपल्याला आपल्या दीर्घ कालावधीच्या सवयीसोबत राहणे यासाठी कठीण होऊन बसलं आहे, कारण सर्व काही इन्स्टंट झालेलं आहे. जसे इन्स्टंट फूड, इन्स्टंट इन्फॉर्मेशन, इन्स्टंट कॉन्टॅक्ट आणि काही क्लिकमध्येच काही इन्स्टंट गोष्टी मिळत असल्यामुळे आपला मेंदू इन्स्टंट परिणामासाठी जोडला गेलेला आहे. त्यामुळे आपण विकासाच्या, यशाच्या मार्गाला थेट सरळ समजतो. खरे तर वास्तवात तो मार्ग वेडावाकडा, लांब आणि अपेक्षापेक्षा अगदी वेगळा असतो. सवयी लावताना लेखक जेम्स क्लिअर या सवयीच्या चक्राला 4 पायऱ्यामध्ये विभागून समजावतात. क्यू म्हणजे संकेत, क्रेविंग म्हणजे लालसा, रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद आणि रिवॉर्ड म्हणजे बक्षीस. क्यू संकेत आपल्या मेंदूला कृती करण्यासाठी ट्रिगर करतो. जसे सकाळची अंगात असलेली सुस्ती हा क्यू आहे चहा पिण्याचा. 2 क्रेविंग म्हणजे तल्लप, लालसा, त्या कृतीला कामाला लावण्यासाठी किंवा सवयीसाठी प्रेरणा देण्याचे बळ पुरवित असतो. जसे चहानंतर मिळणारी ऊर्जा किंवा तरतरीतपणा आणि चहाचा सुगंध. 3 रिस्पॉन्स प्रतिसाद म्हणजे त्या सवयी किंवा त्या कृती जे आपण करत असतो. तुमचं चहा बनवणे किंवा चहा मागवणे हे झालं प्रतिसाद. 4 रिवॉर्ड बक्षीस, चहा पिल्यावरचा समाधान आणि
तुम्हाला अंगात तरतरीतपणा जाणवतो, हे झाले तुमचे बक्षीस. आणि सवयीचा हाच मुख्य उद्देश असतो. पहिले 2 भाग क्यू आणि क्रेविंग म्हणजे संकेत आणि लालसा समस्यावर आधारित पहिला टप्पा असतात. तर शेवटचे 2 रिस्पॉन्स आणि रिवॉर्ड हे समाधानावर आधारित टप्प्यात येतात. हे सवयींचे चक्र तुमच्या दोन्ही चांगल्या आणि वाईट सवयीवर लागू होतात. आणि जेम्स क्लिअर म्हणतात, आपल्या वर्तन बदलण्याचे 4 नियम ह्या चक्राच्या प्रभावातून निघतात. वर्तन बदलणारे 4 नियम. नियम 1, स्पष्टता सहजता ठेवा. हा नियम लागू होतो संकेतावर, क्यूवर. नियम 2, आकर्षक बनवा. हा नियम लागू होतो तुमच्या लालसा किंवा तल्लप यावर म्हणजेच क्रेविंगवर. नियम 3, सोपं बनवा. हा नियम लागू होतो प्रतिसाद काय देतो यावर म्हणजेच रिस्पॉन्स यावर. आणि शेवटचा नियम 4, समाधानकारक बनवा. बक्षिसावर हा नियम लागू होतो म्हणजेच रिवॉर्ड. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला पुस्तक वाचण्याची सवय लावायची आहे, तर तुम्ही सकाळीच रात्री वाचता येईल यासाठी अंथरुणाजवळ एक पुस्तक ठेवू शकता. यामुळे स्पष्टता सहजता येईल, म्हणजे डोक्यात संकेत येईल, क्यू ट्रिगर होईल की रात्री झोपायला जाताना पुस्तक वाचायचे आहे. पुस्तक दिसत असल्याने तुमचं काम सोपं होईल. निवांतपणे आरामाने हातात पुस्तक घेऊन अंथरुणावर पडून पुस्तक वाचता येईल. हे तुमच्यासाठी अट्रॅक्टिव्ह क्रेविंग म्हणजेच आनंददायक सुखदायक होईल. असे करणे तुमच्यासाठी कपाटातून पुस्तक शोधून किंवा टेबलवर बसून वाचण्याच्या तुलनेत अधिक सोयीस्कर सोपं होईल. आणि दररोज एक प्रकरण वाचून संपवल्याने तुम्हाला समाधान, सॅटिस्फाईंग रिवॉर्ड मिळेल. आणि असंच तुम्हाला जर एखादी सवय सोडायची असेल तर तुम्हाला फक्त या नियमांच्या अगदी उलट करायचे आहे. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला एखादे व्यसन किंवा धूम्रपान करणे किंवा सिगारेट पिणे सोडायचे असेल, तर सर्वात आधी तुम्हाला त्याला इनव्हिजिबल नो क्यू म्हणजे अदृश्य म्हणजे डोळ्यासमोरून काढून टाकायचे आहे. तुम्हाला सिगारेट खरेदीच करायचे नसून घरात, बॅगमध्ये किंवा पॉकेटमध्ये सुद्धा ठेवायचे नाही. दुसरं म्हणजे तुम्हाला त्याला अनाकर्षक बनवायचं आहे, अनअट्रॅक्टिव्ह, नो क्रेविंग. म्हणजे तुम्ही व्यायामशाळा किंवा जिम लावू शकता, ज्यामुळे तुम्ही आरोग्यदक्ष होण्याबरोबरच तुम्हाला स्वस्त आहार आकर्षक वाटेल आणि सिगारेट अनाकर्षक. तिसरं, तुम्हाला त्याला कठीण बनवायचं आहे, डिफिकल्ट, नो रिस्पॉन्स. म्हणजे तुम्हाला तुमच्या सिगारेट पिणाऱ्या मित्रासोबत जायचं नाही. तुम्हाला तो मार्गच बदलायचा आहे. ज्या दुकानातून तुम्ही दररोज सिगारेट खरेदी करत असता आणि तुम्हाला इतर सर्वांना हे सांगून ठेवायचं आहे की तुम्हाला जर कोणी सिगारेट पिताना बघितलं तर तुम्हाला लूजर म्हणून चिडवायचे आहे. आणि चौथं, तुम्हाला त्याला असमाधानकारक म्हणजेच अनसॅटिस्फाईंग, नो रिवॉर्ड बनवायचं आहे. तर तुम्ही जिमला जाल आणि एक आरोग्यपूर्ण जीवनशैली कराल, तर तुम्हाला समाधान फक्त जिमला जाऊन आणि स्वस्त आहार यामध्येच मिळेल. कारण तुम्हाला सुख, आनंद, मजा देणारा डोपामिन हार्मोन्स मेंदू शरीरात सोडेल आणि तुम्हाला सिगारेट असमाधानकारक, अनसॅटिस्फाईंग वाटायला लागेल. आता तुम्हाला समजण्यासाठी हे काही उदाहरण होते. या 4 नियमांचा उपयोग करून तुम्ही तुमच्या हुशारीने तुमच्या कोणत्याही सवयीला निर्माण करू शकता, बनवू शकता किंवा सोडू शकता. लेखक जेम्स म्हणतात की आपल्याला ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा दैनंदिन प्रणालीवर म्हणजेच डेली सिस्टीमवर लक्ष दिलं पाहिजे. म्हणजेच आपली दैनंदिन प्रक्रिया, काम प्रोडक्टिव्ह आणि डिसिप्लिन असतील तर आपण दीर्घकाळात जे पाहिजे ते मिळवू शकतो. ध्येय तर विजेते आणि लूजर्स दोघेही ठरवतात, परंतु ठरवलेले ध्येय तेच प्राप्त करू शकतात ज्यांचा फोकस ध्येयापेक्षा दैनंदिन प्रक्रिया, दिनचर्या म्हणजे सिस्टीमवर असतो. ध्येय त्या परिणामांसाठी असतात जे तुम्हाला मिळवायचे असतात, तर सिस्टीम त्या प्रक्रियेबद्दल, पद्धतीबद्दल असते जे तुम्हाला त्या परिणामांकडे आणि उद्दिष्टांकडे घेऊन जात असते. उदाहरणार्थ, आपल्या खेळांचे ध्येय नेहमीच चांगले गुणांक मिळवणे असते, परंतु तुमचे संपूर्ण लक्ष फक्त गुण दाखवणाऱ्या स्कोर बोर्डाकडे असेल तर तुम्ही खेळाऐवजी त्या स्कोर बोर्डवर लक्ष केंद्रित करा.
आणि तुम्ही प्रोसेसला म्हणजे त्या सिस्टीमला समजू शकणार नाही. आणि जर तुम्ही खेळण्याच्या सिस्टीमवर जास्त लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न कराल आणि आनंदात खेळाल तर तुम्ही नक्कीच अपेक्षेपेक्षाही जास्त गुण मिळवू शकता. परंतु तुम्ही जर फक्त आणि फक्त ध्येयावरच लक्ष केंद्रित कराल तर तुम्ही हेच विचार करत असाल की जेव्हा मी माझे ध्येय प्राप्त करीन तेव्हाच मी आनंदी होईल. याचा अर्थ तुम्ही भविष्यातला आनंद आणि समाधानाला टाळत आहात. जर तुम्ही सिस्टीम म्हणजेच व्यवस्था, पद्धत आणि प्रक्रिया यावर लक्ष केंद्रित करून जर तुम्ही दररोजचे छोटे छोटे ध्येय यश प्राप्त करू शकता ज्यामुळे तुम्हाला चांगले आनंदी आणि समाधान वाटेल. पुढे लेखक असे म्हणतात की उदाहरणार्थ तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे आहे किंवा काहीतरी मिळवायचं असेल तर हे झालं आउटकम जे ध्येयाच्या स्तरावर ऑपरेट केलं जात असते. दुसरे स्तर असते प्रोसेसचे म्हणजे प्रक्रियेचे. याचा अर्थ तुम्हाला रोज जिम जावं लागेल, व्यायाम करावा लागेल, स्वस्त आहार घेणे आणि या रोजच्या सवयींवर टिकून राहावं लागेल. यातच तिसरे आणि सखोल स्तर असतं ते आपल्या स्वयं ओळखीचं म्हणजे सेल्फ आयडेंटिटीचे. येथे तुम्हाला स्वतःची ओळख बदलावी लागेल. म्हणजे तुम्ही जर स्वतःला फिट, तंदुरुस्त समजू लागता किंवा तुम्हाला खोल मनात असं वाटत असतं की तुम्हाला आतूनच आत्मविश्वास येतो की तुम्ही ते करू शकता आणि तुम्ही त्यासाठीच बनलेले आहात, यामुळे तुम्ही तुमचे वर्तन, तुमची वागणूक, सवयी आणि परिणाम तुमच्या बिलीफला फॉलो करता. उदाहरणार्थ 2 व्यक्ती चहा सोडण्याचा विचार करत असतील आणि त्यांना कोणी चहाची ऑफर करत असेल तर पहिल्या व्यक्तीचे उत्तर असेल मी चहा सोडण्याचा प्रयत्न करतोय. तर दुसरी एखादी व्यक्ती म्हणेल की मी चहा घेत नाही. हा खूपच छोटासा फरक आहे, परंतु हीच भाषेची शक्ती मोठे मोठे परिणाम निर्माण करत असते. तर तुमचे ध्येय फक्त एक पुस्तक वाचणे नाही तर एक वाचक बनणे हे असले पाहिजे. तुमचे ध्येय परीक्षेसाठी फक्त काही दिवस अभ्यास करणे न राहता एक उत्तम विद्यार्थी बनणे हे असायला पाहिजे. तुमचे ध्येय फक्त कोट्यावधी रुपये कमावणे हे न राहता खरे तर एक उत्कृष्ट व्यावसायिक किंवा उद्योजक बनणे हे असायला पाहिजे. तुमचे ध्येय स्वतः निरोगी आणि तंदुरुस्त राहणे नाही तर एक शिस्त असलेला व्यक्ती बनणे हे असायला पाहिजे. अशा रीतीने आपण पाहिलेले मुद्दे थोडक्यात असे: चांगल्या सवयी लावताना आणि वाईट सवयी सोडताना चांगल्या सवयींना सोपं एजी कसं करायचं आणि वाईट सवय सोडताना त्याला अवघड करून वाईट सवय सुटायला कशी मदत होते. तसेच फक्त गोल ध्येयावर फोकसवर न राहता त्याच्या सिस्टीमवर, प्रणालीवर कसे काम करायचे आणि सेल्फ आयडेंटिटी कशी विकसित करायची हे पाहिले. धन्यवाद.